नाव सांगा. यशवंत प्रकाश कोते. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? काळे साहेब. त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कामं भरपूर आहे. कोणती कामं आहेत? भरपूर कामं जे गावात रोडची कामं, सार्वजनिक कामं भरपूर, पाण्याचा पिण्याचा प्रश्न मिटवण्याला त्यांनी भरपूर कामं केलेली. त्यांना जर 1 ते 10 पैकी मार्क द्यायचं ठरवलं तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 10. बरोबर, धन्यवाद. काका, तुमचं काय नाव आहे? यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आणि त्यांच्या विकास कामांचं काय सांगाल मत त्याच्याबद्दल? भरपूर झालेले मंदिराचे कामं, सार्वजनिक कामं, पाणी पुरवठा योजना भरपूर यांना केली. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायचं ठरवलं तर किती मार्क द्याल तुम्ही? 10%. पूर्ण 10. धन्यवाद. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष दाना काळे. काय वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी कामं चांगली केलेली. कोणती कामं? रस्त्याचे, लाईटचे, आणि जे आम्हाला पाहिजे ते समजा मुस्लिम कब्रस्तान आहे किंवा मग शमशानभूमीचं आहे, त्यांचे ते भिंती वगैरे कामं भरपूर आहे त्यांची. म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला चांगलं सन्मान आणि त्यांना निवडून देऊ आम्ही. 1 ते 10 पैकी त्यांना किती मार्क द्याल मग तुम्ही? 10. 10 पैकी 10. धन्यवाद. बाबा, तुमचं नाव सांगा. वसंत रंगनाथ गोरे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? अशोक काळे. काय वाटतंय तुम्हाला असं? कामं चांगले केलेले. कोणते कामं केलेत त्यांनी? त्यांनी लाईटची कामं केली, रस्त्याची कामं केली, त्यामुळं त्यांची आपस आहेच आम्हाला. पुढे कामं होईतील आपली. अच्छा. जर 1 ते 10 पैकी त्यांना मार्क द्यायचे ठरवले तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? सगळं कुटुंब देऊ. मार्क म्हणजे जर त्यांनी जे कामं केलेत त्याच्यावरती तुम्हाला जर 100% मार्क देऊ त्यांना. बरोबर, चालेल. धन्यवाद. 100%. काका, तुमचं काय नाव आहे? रामराव कारभार. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? काय साहेब, काय वाटतंय तुम्हाला असं? कामं करत होतो काही ना काही आमच्या. कोणते कामं झालेत आतापर्यंत? रोडाचे, काही देवळाची असेल कामं करते, जे सांगितले ते करते. तिच्याने आता घरी घोडं करणार आपलं काही. 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना? आता 50% पुढे द्यावा, कारण माणूस चांगला आहे, कामं करतो. यांचे कोण म्हणजे 5 मार्कांचे पुढे देताल? हा. बरोबर, ठीक आहे, थँक्यू. काका, तुमचं नाव सांगा. अगस्त कापसे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? हवा कोणाची सध्या मतदारसंघात? काँग्रेसचे कोण उमेदवार आहेत? काँग्रेसचे वरपे. हा, का वाटतंय तुम्हाला तसं? का वाटतंय वरपे? नवीन माणूस यायचा. जुन्या माणसाने पार चावून खाल्ली सगळे. जुन्या माणसांनी भाजपने ते पार वाटूनच केलं, भाजी शिजून खाल्ली. आता भाजपला पुन्हा मतदान करणार नाही आम्ही. काही उपयोग नाही. अहो, सर्वसामान्य माणसं पार घरपळून टाकले त्यांनी. काय केलं? नवीन माणसं तरी लाज वाटतं का? यांनी आपलं मतदान केलं नाही का आपल्याला ते आपण यांचं काम करावं? हे फक्त मतापुरते काय द्या 1500 रुपये बाईला, 300 रुपये खाडा करायचा, ते जायचे 4 वखत हेलपाटे मारायचे, ते 1500 रुपये यांचेच पैसे यांनाच द्यायचे. असंही भलती महागाई वाढवली. गॅसचे पैसे काय वाढले, तेलाचे किमती काय झाले, काय बाजार काय, तर काय करताय सरकारला सांगा तुम्ही. बरोबर आहे की नाही? धन्यवाद बाबा, धन्यवाद. काय नाव काका तुमचं? राजेंद्र त्रिंबक लहारे. यावेळी तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे गट. तुम्ही कोणत्या मतदारसंघातले? कोपरगाव मतदार. उद्धव ठाकरे गटाचं कोण उभं आहे? विकास आघाडीतून संदीप वरपे. ते काँग्रेसचे आहेत का शिवसेनेचे आहेत? शरद गटाचे. शरद पवार गटाचे आहेत ना. मग काय वाटतंय तुम्हाला ते निवडून येतील? ते निवडून यावे बा, ते नवीन चेहरा आहे, त्याच्यामुळे ते निवडून येतील. नाव सांगा काका तुमचं? भास्करनाथ आहेत. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आमच्या शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, मजूर मिळत नाही. लाडके बहिणीने आम्हाला फार महाग करून टाकलं. तेव्हा आमची हवा आहे ना तुतारी आणि पंजाब मशाल, याला आम्ही मतदान करणार. यावेळी तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची? हे 25 तुतारीची. का असं वाटतंय? बहीण केलं काय, सोयाबीन काय भाव विकू राहिलं, दूध काय भाव विकू राहिलं, त्याच्यामुळं ते त्यांना मतदान नाही करणार. आणि जे विकास आता जे आमदार होते त्यांनी जे कामं केले त्याच्या आधारे केलं तीन सोयाबीनचे भाव वाढून दिले,
दिले 5 वर्षापासून आली सुद्धा नव्हती ती इथे. अच्छा. आता इलेक्शन टायमाला आली. नाही ना, मार्क किती द्याल 1 ते 10 पैकी? कायचे मार्क द्यायला मार्कच नाही द्यायला पाहिजे. बर, मार्क काय द्यायची. या ना इकडे काका. या या या. धन्यवाद धन्यवाद काका. नाव सांगा काका तुमचं. नंदकिशोर मुरलीधर रंदे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? यंदा आमच्या मतदारसंघामध्ये काळे साहेबांचे गाव आहे. का वाटतंय तुम्हाला असं? काळे साहेबांचे काम गावामध्ये जास्त आहे. कोणती कोणती कामं आहेत त्यांची? रस्त्याचे पाणी प्रश्न सोडवला, रस्त्याचे प्रश्न सोडवले, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला, अशी बरेचसे कामं त्यांनी किरकोळ केली. मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण केलं. त्यांना जर 1 ते 10 पैकी मार्क द्यायचे आहेत तुम्हाला, तर किती मार्क द्याल? 10 पैकी 10 मार्क त्यांना देऊ शकतो आम्ही. 10 पैकी 10. नाव सांगा काका तुमचं. महेश कारभारी जातो. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? हवा आशुतोष काळेंची. का वाटतंय असं? कारण आमचं गाव एक 25,000 लोकसंख्येचं गाव आहे, तर 10,000 मतदार आहे गावात. अच्छा. आणि आमच्या गावाला 40 कोटी रुपये निधी दिला त्यांनी. खंडोबा मंदिर तीर्थक्षेत्र असन, आमचा बायपास असन, श्रामपूर रोड असेल शिर्डी, त्याचं बी काम करून दिलं. त्याच्यामुळं आम्हाला आशुतोष काळेच आमदार हवं. 1 ते 10 पैकी जर तुम्हाला त्यांना मार्क द्यायला लावले, तर किती मार्क द्याल? आमची 1 नंबरची पसंती त्यांनाच. मार्क कितीला? 1 ते 10 पैकी. 10 पैकी 10. तुमचं नाव सांगा काका. अशोक आबादी शेळकी. यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची आहे? आशुतोष काळेंचीच आहे. का वाटतंय असं? त्यांनी थोडंसं जे मोठे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं, पण यांनी थोडं उचलून घेतलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, शिर्डी शिंगणापूर हायवे आहे आमच्याकडे, मोटरसायकल सुद्धा जात नव्हती. श्रीरामपूर धनगरवाडी कॉर्नर असा इथे एक नाव आहे गावाचं, धनगरवाडी म्हणून. 4 किलोमीटर 5 किलोमीटर अंतर असं होतं की त्या रोडला मोटरसायकल चालवणं मुश्किल होतं. तो जड वाहनाचा विषयच नाही. त्याच्यात थोडं आशुतोष काळे श्रीरामपूर किती लांब आहे इथून? इथून 13 किलोमीटर अंतर अच्छा. आहे. तर आमच्या वाकडीपासून 5 किलोमीटर 7 किलोमीटर अंतर आमची फार, म्हणजे या परिसरातली जी 7-8 गाव आहे, या गावांचे फार हाल झाले. मग ते काळे कुटुंबांनी थोडं लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न सोडवला, पाण्याचा प्रश्न सोडवला. गावाचे जे अंतर्गत रोड आहेत, त्या अंतर्गत रोडमध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी चांगला भरीव निधी दिला. आणि आमचं खंडोबा देवस्थान हे प्रतिजेजुरी म्हणून ओळखली जाणारं खंडोबा आहे. त्या खंडोबाच्या विकासा कामासाठी त्यांनी भरीव निधी दिलेला आहे. म्हणजे शेतीचा प्रश्न सोडवला, देवस्थानचा प्रश्न सोडवला आणि रस्त्याचा प्रश्न सोडवला. बऱ्या प्रमाणात त्यांनी लक्ष दिल्यामुळं आमच्या मतदारसंघाची पसंती त्यांना आहे, चांगली आहे. आणि जर 1 ते 10 पैकी त्यांना मार्क द्यायचे तर किती मार्क द्याल? आताच्या परिस्थितीनुसार 1 ते 10 पैकी 10 दिले मार्क तरी चालतील. कारण समोरचा उमेदवार हा आमच्याकडे परिचित नाही. अच्छा. आणि हे स्थायिक आहेत, साखर सम्राट आहे. आमच्या गावाला चांगल्यापैकी मदत करतात ते कारखानदारीच्या माध्यमातून सुद्धा. त्यांचा कार्यक्षेत्रात इथं ऊस क्षेत्र जास्त असतं आमच्याकडे. आणि आमचा कारखाना जरी असला थोडंसं परिस्थितीनं, आणि त्यावेळेस ते आम्हाला इथं ऊस नेण्यासाठी सुद्धा फार शेतकऱ्यांना मदत करतात. त्यांचं चांगलं योगदान आहे, आमच्या गावासाठी परिसरासाठी चांगलं योगदान आहे त्यांचं, म्हणून त्यांना मार्क द्यायचे आहे. धन्यवाद काका. काका तुमचं नाव सांगा. राजेंद्र लहारी. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? आमच्या मतदारसंघामध्ये काळे साहेबालाच मत देणार आम्ही. का असं वाटतंय तुम्हाला? चांगले कामं केलेले, कोणती कोणती कामं आहेत त्यांची? रस्त्याचे कामं केले आमच्या बाकली गावातले. आणि बाकीचा विकास त्यांनी भरपूर केला. खंडोबाला त्यांनी निधी दिला. इतर कामं आमच्या डोळ्यासमोर त्यांची दिसून आलेले. वाकडी गावातले प्रश्न त्यांनी सोडवलेले, ते नाही असे म्हणलेच नाही कोणाला. त्यांनी कामं केली म्हणून त्यांनाच मत आहे आमचं. 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल मग तुम्ही त्यांना? देऊन टाकू आम्ही त्यांना. पैकीच्या पैकी. देऊन टाकू. बरोबर. धन्यवाद काका. नाव सांगा काका तुमचं. मी प्रभाकर कारभारी येलम. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? हवा आशुतोष दादांची. का वाटतंय तुम्हाला असं? कारण त्यांनी सर्व जनतेचे जे प्रश्न आहे, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आम्ही जवळजवळ सर्वजण शेतकरी आहोत. शेतकऱ्यांना मूलभूत ज्या गरजा असतात, वीज, पाणी आणि रस्ते, या तिन्ही गरजा त्यांनी व्यवस्थितपणे अगदी समर्थपणे सोडवल्या. सर्व रस्ते झालेले आहेत. निळवंड्याचा पाटपाण्याचा प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवलेला आहे. गोदावरी कालव्यांचा बी प्रश्न बऱ्यापैकी सोडवलेला आहे. त्यामुळं सर्व शेतकरी वाकडी परिसरातील आशुतोष दादांच्या माग आहे. आणि ते आमचा ऊस पण त्यांच्या कारखान्यासाठी गाळपाला घेऊन जात असतात.
आणि नगर जिल्ह्यात जवळजवळ उच्चांकी भाव ते देत असतात. त्यामुळं आम्ही आशुतोष दादांनाच मतदान करणार आहोत. जर त्यांना 1 ते 10 पैकी मार्क द्यायचं ठरवलं तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? आम्ही 10 पैकी 10 मार्क देऊ. 10 पैकी 10. हो. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष काळे. का वाटतंय तुम्हाला असं? कामे भरपूर केलेली त्यांनी. कोणती सांगता येतील का कामं? रस्त्याची कामं भरपूर केलेली. खंडोबा मंदिराचा भरपूर विकास करेल त्यांनी. हे सावता मंदिर म्हणजे ब्लॉक बसवणे वगैरे सगळं त्यांनी केलेले. खंडोबा मंदिरात सुद्धा ब्लॉक बसवणे हे आशुतोष काळेंनी केलेली कामं. त्यामुळे माझी पसंती आशुतोष काळे. जर 1 ते 10 पैकी त्यांना मार्क द्यायचं ठरवलं तर किती मार्क द्याल तुम्ही? 10 पैकी 10. 10 पैकी 10. नाव सांगा काका तुमचं. संजय बाळाजी यांनी यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? साधारणतः आता आशुतोष काळेचीच हवा आहे. का वाटतंय तुम्हाला असं? त्याने भरपूर कामं केले ना, भरपूर कामं केले गावामध्ये. कोणते कामं सांगते? रस्त्याचे कामं केले, पण हा आमचा एक श्रामपूरचा वाद तसाच राहिला. म्हणजे श्रामपूर शिर्डी ते श्रामपूर रस्ता हा आजही कोणताही अधिकारी केला नाही आणि कोणत्याही खासदाराने केलेला नाही. ते वादच पडलेला आहे. परंतु दादा करतील अशी आशा आहे म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे. ही इच्छा आहे आमची. दादा एक तो रस्ता पूर्ण करतील आणि शिर्डी ते श्रामपूर हा रस्ता पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यांना मतदान केल्यानंतर आम्हाला आशा आहे का तो रस्ता एकदम सुधरम सुफलम होईल अशी एक आशा आहे. म्हणून आम्हाला मतदान दादांनाच करायचं आहे, ही इच्छा आहे. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला सांगितलं तुम्हाला तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 10 ते 10 पैकी त्यांना देणारच मत. 10 पैकी 10. धन्यवाद. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? एकच, आमदार आशुतोष दादा काळे. का वाटतंय तुम्हाला असं? 5 वर्षात झालेला भरीव विकास कामं सांगा त्यांची काय आहेत? विकास कामं गावागावाला जोडले जाणारे मोठाले पूल असतील. त्यानंतर आमचं वाकडीचं श्रद्धास्थान खंडोबा महाराज मंदिर त्या ठिकाणी 1,05,00,000 रुपयाचे कामं केले. त्यानंतर वाडी वस्तीवर जोडले जाणारे रस्ते. त्यानंतर छोटे छोटे जे कधी ज्या रोडला कधी मुरुम पडला नाही त्या ठिकाणी डांबरीकरण केलं. असे बरेचसे कामं आहेत. पेयजल योजनेचे 28 कोटी रुपये आणले वाकडी गावात. अशी मोठमोठी कामं त्यांनी हाती घेतली. त्याच्यामुळं साहजिकच आहे विकास बघून आम्हाला त्यांना मत देणंही देणं. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायचं ठरवलं तर किती मार्क द्याल तुम्ही? आम्हाला 10 पैकी 11 देता आले तर 11 देऊ. ठीक आहे. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. भाऊसाहेब लहारे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष दादा काळे. का वाटतंय तुम्हाला असं? काम चांगलं आहे त्यांचं. कोणतं काम आहे त्यांचं? रस्ते, पाण्याचं हे प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आमचा तळ्यांचा केलेला आहे वाकडीचा पिण्याच्या पाण्याचा. आणि रोड चांगली बनवली आणि कधी पण फोन केला तर उचलतात. अच्छा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी फोन केला तर उचलला जातो. त्यांना 1 ते 10 पैकी जर मार्क द्यायचं ठरवलं तर किती गुण द्याल तुम्ही त्यांना? 10 पैकी 10. 10 पैकी 10. पूर्ण. नाव सांगा काका तुमचं. माझं नाव भगवान सर्व खराब. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? साहेबच येणार आहेत आपण काळे साहेब. का वाटतंय तुम्हाला असं? का वाटतं म्हणजे की आमच्या जवळचे लहान मोठ्यानं त्यांच्या हाताला धरावा आणि काम सांगावं आणि त्या कामाचा माणूस म्हणून तुम्हाला ते निवडून यावे असं वाटतं. असं आमची एक अशी समस्या आहे. अच्छा. या मी डोलाचे मेंबर आहेत. काय लाडक्या बहिणी बरोबर इथं पैसे आलेले आहेत आमच्यावाले. कधी लाडक्या बहिणी हे लोक वाटतच नाही. काय आमच्या नावावरच केले नाही ते आतापर्यंत. काय नावावर नाही केलं? पैसे आमचे डोलाचे. अच्छा. तुमचं वय काय? माझं वय 65 आहे. अच्छा. म्हणजे 70 जवळ झालंय आता, पण 65 सांगतो. असं काय समस्या आहे करता कधी आमचं तेवढं काम तुम्ही? हां मी काय विचार आमचं काम करता का नाही? मॅनेजरला विचारा जाऊन काय अडचणी. असं एवढंच काम आहे माझं, दुसरं काम. मग 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायचं ठरवलं आशुतोष काळेंना तर किती मार्क द्याल? 99% हे सब आहेत आमच्यावर. आणि आम्ही काळे साहेब सोडून दुसरं कोणाला मतदानच करणार. आता आम्ही आजपर्यंत असं या गावात तरी 99% मतदान साहेबालाच. नाव सांगा बाबा तुमचं. विठ्ठल लहारी.
यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? का वाटतंय तुम्हाला असं? कोणते कोणते विकास काम आहेत त्यांचे? गावचे पाणीचं काम केले, रस्त्याचे काम केले, खंडोबा देवस्थानचे काम. त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहात? समाधानी. 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल मग तुम्ही त्यांच्या कामाला? 9 मार्क. 9 मार्क. नाव सांगा काका तुमचं? हिरो विठ्ठल डबके. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? काळे साहेब. का वाटतंय तुम्हाला असं? एकच नंबर येणार निवडून, दुसरा विषय नाही आमच्याकडे. आम्ही काळे साहेब सोडून काही करू शकत नाही. आमच्याकडे आता फक्त पाटाचं पाणी, थोडं खाली पाटाचं पाणी खाली नेलं बरं होईल असं आमचं काम अपुरं आहे थोडं. आम्हाला कामं केले होते, त्यांचे नळ्या बिळ्या दिली, त्या रस्त्याला पाणी सोडलं होतं, त्याच्यामुळं आता काळे साहेब माणसं आहेत. आमचं काय वाटत नाही, काय बोलायचं खोटा यावर करीतच नाही, आम्ही करणारही नाही, आयुष्यात नाही करणार असं काम. एकच नंबर काळे साहेब निवडून येणार. 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल तुम्ही त्यांना, त्यांच्या कामाला? 1 ते 10 पैकी मार्क द्यायचं ठरवलं, त्यांनी जे काम केले त्याच्यावरून, तर किती मार्क द्याल? 110 म्हणजे 110 देणार आम्ही. नाही, 1 ते 10 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे ह्याच्यातले किती द्याल तुम्ही मार्क त्यांना? 10 देऊन टाकायचे. 10. तुमचं काय नाव काका? माझं नाव राधाकृष्ण श्रावण डबके. मग तुम्ही किती मार्क द्याल काळेंना? तेवढेच मार्क आमच्या दोघांचे सारखं. 10 पैकी 10. 10 पैकी 10 मार्क देणार आम्ही. आमचं 10 पैकी 10 विषय नाही आमच्याकडे. धन्यवाद. नाव सांगा बाबा तुमचं? अशोक सदापूर. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? काळे साहेब. का वाटतंय तुम्हाला असं? काम चांगलं केलं, कोणते कोणते कामं केलेत? बरेच कामं केले त्यांनी, रस्त्याची, सराबाग असे बरेचसे चांगले कामं केली त्यांनी. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला लावले तर किती मार्क द्याल तुम्ही त्यांना, त्यांच्या कामाला? त्यांना 99% मार्क द्या. 99% मार्क. नाव सांगा काका तुमचं? इस्माईल शेख. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? हवा काळे साहेबाची. का वाटतंय तुम्हाला असं? चांगलं आहे त्यांचं. काहीतरी कामं केले असतील त्याच्यामुळे वाटतंय ना तुम्हाला? मग काय कामं केलेत? चांगले कामं केले. गोरगरिबांचे कामं केले. फक्त एवढंच आहे का दुधाला भाव नाही, दुधाला भाव वाढून द्यावा नाही. 1 ते 10 पैकी किती गुण द्याल मग तुम्ही त्यांच्या कामाला? 1 ते 10 पैकी 10ला 10 देऊ, पण दुधाला भाव वाढले पाहिजे. तेवढी एक इच्छा आहे तुमची? एवढी एक इच्छा आहे. बरं. धन्यवाद. सोयाबीनला भाव वाढले पाहिजे. सोयाबीन आणि दुधाला भाव वाढले पाहिजे. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं? हरिदास खरा. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष जातात. का वाटतंय तुम्हाला असं? काय वाटतंय म्हणजे प्रतिस्पर्धी आता ते त्या कोल्हे ताई काय नाव होतं? विवेक कोल्हे होते आधी. आता ते काय प्रतिस्पर्धी. आणि महत्वाचं म्हणजे आशुतोष जाताचं या मतदारसंघामध्ये भरपूर काम असं, त्यामुळं ते म्हणजे 100% येतील. सर्वाधिक मी तर म्हणतो असं माझं मत आहे, 288 जेवढे ते उमेदवार आहेत 288 त्याच्यामध्ये सर्वाधिक मताधिक राहण्याची शक्यता आहे. अच्छा, महाराष्ट्रभरात? येस. ओके. म्हणजे कदाचित, परंतु असं होऊ शकतं असं वाटतं. त्यांना 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल मग तुम्ही त्यांच्या कामावरून? 9 मार्क. धन्यवाद काका. नाव सांगा दादा तुमचं? सिद्धार्थ कुरकुटे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष दादा काळे. का वाटतंय तुम्हाला असं? विकास कामं केले भरपूर. कोणते कोणते विकास काम आहेत त्यांचे? गावाचं पूल असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असेल, बरेच कामं झाले. अजून बरेच कामं, अजून पण काम सभा मंडप दिलं आहे आशुतोष दादांनी. भरपूर काम आहे वाकडी गावात. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला कोणी सांगितलं तुम्हाला तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 10 मार्क देऊन टाकू त्यांना. 10चे 10 मार्क. काम खूप चांगले असते दादा. 1 लाख मताने येतील निवडून ते. अच्छा. नाव सांगा बाबा तुमचं? दादा महादेव आहे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? आशुतोष दादा काळे. का वाटते तुम्हाला असं? 100% त्यांनी आमच्या वाकडी गावात काम केलेले, मंदिराचे, रस्त्याचे, पाण्याचे, पुलाचे, एवढे नाही तेवढे कामं केलेले, राहिलेले कामं करणार त्यांनी असं दिलेलं आहे आम्हाला. त्यांनी सांगितलं 100% तुमचे राहिलेले कामं होणार आणि केलेले बी, तर 100% आमचं मतदान आहेच. आमच्या बहिणी भावाला काय पैसे भरपूर मिळालेले, शेती संबंधितून मिळाले, बहिणीच्या नात्याने मिळाले, ते भरपूर पैसे मिळाले, तर 100% आमचं मतदान आहेच.
1 ते 10 पैकी जर तुम्हाला त्यांना मार्क द्यायला सांगितले तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 111% देऊ. 111%. नाव सांगा काका तुमचं. गोरक्षनाथ कोते. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? आशुतोष दादा काळे. का वाटतंय तुम्हाला असं? आणि काय वाटतं म्हणजे गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास या ठिकाणी झालेला आहे आणि आशुतोष दादांनी अतिशय जमिनीवर पाऊल ठेवून या मतदारसंघात काम केलेलं आहे. महायुती सरकारच्या कालावधीमध्ये एक सामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून सामान्यातल्या सामान्यापर्यंत न्याय देण्याचं काम आशुतोष दादांनी केलं आहे. म्हणून 2019ची पुनरावृत्ती एक अतिशय चांगल्या मतधिक्यानं त्या 2024च्या निवडणुकीला होईल अशी आम्हाला म्हणजे खात्री आहे. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला कोणी लावलं तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? त्यांना 11 मार्क मिळाले पाहिजे. 11. म्हणजे इतकं स्वज्वळ, शांत, संयमी आणि एक अतिशय संवेदनशील असे आमदार आहेत ते आमच्या कोपरगाव मतदारसंघात. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. दीपक लहारी. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? हवा काळे साहेबाचीच. का वाटतंय तुम्हाला असं? काम चांगले आणि समस्या भरपूर आहे. दुधाला भाव नाही आमच्याकडं. सोयाबीनला आम्ही भाव 49 घोषित करते पण 4000 भाव आहे. दुधाला 25 रुपये भाव आहे. त्यामुळे मग थोडंफार कामं पण केले पाहिजे त्यांनी. 2-3 समस्या पाहिल्या पाहिजे त्यांनी. समस्या महत्वाची आहेच नक्की. बरोबर. काम आहे पण समस्या पण आहे लोकांच्या आज. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला सांगितलं तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 8 गुण दिले पाहिजे त्यांना. 8 गुण. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. मधुकर नवरे. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? आशुतोष दादा. काय वाटतंय तुम्हाला असं? कामं चांगले त्यांचे. कोणते काम आहेत त्यांचे? मोठी कामं आहे. भरपूर कामं केलेले त्यांनी. मंदिरासाठी भरपूर कामं केलेली. त्याचीच हवं आहे, दुसरं काही. 1 ते 10 पैकी किती मार्क द्याल मग त्यांच्या कामांना? 10 पैकी 10. 10 पैकी 10. हो 10 पैकी 10. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं. अहमद गफूर शेख. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची? काळे साहेब. का वाटतंय तुम्हाला असं? कार्य चांगलं आहे त्यांचं. त्यांनी कार्य केलेलं आहे चांगलं त्याच्यामुळं. आणि माणूस चांगले आहे ते. आमदार चांगले आहे म्हणून त्यांचं कार्य मस्त आहे म्हणून आम्ही बोलतो त्यांना. 1 ते 10 पैकी जर त्यांना मार्क द्यायला सांगितलं तर तुम्ही किती मार्क द्याल त्यांना? 10चे 10 देऊ. 10चे 10.